नमस्कार सगळ्यांना, सारिकाच एज्युकेशनल वर्ल्डमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण इयत्ता 8वीतील इतिहासातील प्रकरण 4 1857चा स्वातंत्र्य लढा या प्रकरणातील पुढच्या घटकाचा अभ्यास करणार आहोत। आपला पुढचा घटक आहे स्वातंत्र्य लढ्याचे परिणाम। म्हणजे 1857च्या या उठावाचा जर विचार केला तर या उठावामध्ये भारतीयांना अपयश प्राप्त झालं आणि ब्रिटिश सत्तेला किंवा इंग्रजांनी साम दाम दंडभेद या नीतीचा अवलंब करून हा उठाव किंवा हा लढा दडपून टाकला आणि त्यांना यश प्राप्त झालं होतं। पण जरी ब्रिटिशांना यश प्राप्त झालं असलं तरी या लढ्याचा खोलवर परिणाम त्यांच्या सत्तेवर झालेला होता। ते कोणते ते आपल्याला बघायचं आहे। त्यातला पहिला परिणाम आहे ईस्ट इंडिया कंपनीची राजवट संपली। म्हणजे भारतीय 1857च्या जेव्हा स्वातंत्र्य लढा झाला तेव्हा ईस्ट इंडिया कंपनीच्या मार्फत भारतीयांचा किंवा भारत या प्रांताचा कारभार केला जात होता। या कंपनीच्या गैरवर्तणूक किंवा कारभारामुळे भारतीयांच्या मनात असंतोष निर्माण झाला आणि त्याचा परिणाम म्हणजे 1857चा उठाव झाला। याची जाणीव इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया हिला झाली। त्यामुळे तिने भारतीयांच्या मनातला असंतोष कमी करण्यासाठी आणि आपला दबाव भारतीयांवर किंवा भारत प्रांतावरती राहण्यासाठी तिने ईस्ट इंडिया कंपनी पूर्णपणे बरखास्त केले आणि पूर्ण कारभार ब्रिटिशांनी स्वतःच्या ताब्यात घेतला। मग ब्रिटिशांनी भारताचा कारभार स्वतःच्या ताब्यात घेतल्यानंतर योग्य पद्धतीने कारभार करण्यासाठी गव्हर्नर जनरल हे जे पद होतं ते काढून टाकण्यात आले आणि त्याऐवजी व्हाईसरॉय हे पद तयार केलं। म्हणजे गव्हर्नर जनरलच्या माध्यमातून ईस्ट इंडिया कंपनीचा कारभार ईस्ट इंडिया कंपनी या पदाच्या माध्यमातून कारभार करत होती। त्याऐवजी आता ब्रिटिश सत्ता व्हाईसरॉयच्या माध्यमातून या भारताचा कारभार करेल असं ठरवण्यात आलं। यामध्ये लॉर्ड कॅनिंग हे पहिले व्हाईसरॉय ठरविण्यात आलेले होते। त्यानंतर म्हणजे हे झालं ब्रिटिशांनी स्वतःच्यासाठी केलेलं। भारतीयांच्या मनातला असंतोष कमी करण्यासाठी ब्रिटिशांनी भारतातीलच एखाद्या व्यक्तीची भारत मंत्री म्हणून नेमणूक करण्याचा विचार केला। त्यासाठी भारत मंत्री हे पद ब्रिटिशांनी निर्माण केलं, ब्रिटिशांच्या शासनामध्ये निर्माण करण्यात आलेलं होतं। त्यानंतर स्वातंत्र्य लढ्याचा दुसरा परिणाम म्हणजे राणीचा जाहीरनामा किंवा राणीने पत्रक तयार केलं। 1857च्या उठावामध्ये भारतीयांच्या मनातील असंतोष हे प्रमुख कारण होतं। याची जाणीव झाल्यामुळे हा असंतोष किंवा तो राग जो आहे तो कमी करण्यासाठी तिने भारतीयांना उद्देशून एक जाहीरनामा काढला होता, एक पत्रक काढलं किंवा एक आश्वासन भारतीयांना दिलं। ते म्हणजे भारतीय आमचे प्रजाजन आहेत, कोणत्याही प्रकारचा वंश, धर्म, जात, जन्मस्थान यावरून भेदभाव केला जाणार नाही। भारतीयांच्या धार्मिक बाबतीत हस्तक्षेप केला जाणार नाही। त्यानंतर संस्थानिकांबरोबर जे काही करार केलेले आहेत ते सर्व करारामध्ये जे काही नियम आहेत ते पाळले जातील। त्यानंतर कोणतंही कारण दाखवून संस्थान खालसा केलं जाणार नाही अशी काही महत्त्वाची आश्वासने तिने भारतीयांना त्यांच्या मनातील असंतोष कमी करण्यासाठी आणि भारताचा जो कारभार आहे तो योग्य पद्धतीने थोडक्यात सुरळीत चालण्यासाठी तिने हा जाहीरनामा काढलेला होता। थँक्यू।